तर काय भूमिका असेल? गेल्या अनेक दिवसांपासून आपण लढत येत आहात तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी, परंतु महानगरपालिकेने ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे, तर आता आपली पुढची भूमिका काय असेल? आता महानगरपालिकेच्या विरोधात फसवणुकीपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करणार आणि सर्व प्रकारच्या ज्युडिशियल ऑथॉरिटीजकडे, म्हणजे अगदी पर्यावरणासाठी जी ग्रीन ट्रिब्युनल आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT, तिथपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आम्ही दाद मागणार. आणि यांचा आत्तापर्यंतचा संपूर्ण खोटारडेपणा हा या निमित्ताने न्यायालयासमोर आणू, लोकांच्या समोर आणू. नाशिक शहरामध्ये चौकामध्ये चौकसभा घेऊ. त्यामुळे या निमित्ताने याच्या पाठीमागं यांचे किती घाणेरडे हेतू होते आणि हे अख्खं तपोवन हे कसं काही बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न होते आणि हे कसं आधीच सुरू झालं होतं याची सुरुवात, तर हे सगळं या निमित्ताने लोकांच्या समोर उघड करू. पण महापालिकेने आता पुन्हा भूमिका बदलली आहे. काही झाडांवर यापूर्वी ज्या खुणा केलेल्या होत्या, आता पुन्हा ग्रीन मार्क केल्या जाते, ती झाडं वाचवली जातील. 7 वर्षाच्या खाली झाडं जी आहेत तेवढीच तोडली जातील अशी एक भूमिका मानली जाते. मग नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जे 35 एकरचं टेंडर काढलंय, ज्याच्यामध्ये तपोवन आहे 54 एकर, त्याच्यापैकी 35 एकरमध्ये यांनी मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, त्याच्यानंतर एक्झिबिशन सेंटर्स, त्याचे 2-2, 3-3 हॉल्स, ऑडिटोरियम्स, कॅफेटेरियाज, हे सगळं त्या 35 एकरमध्ये हे हवेत बांधणार आहेत का? झाडं तोडूनच बांधणार आहेत ना, कारण त्यांनी त्या टेंडरमध्ये जी ड्रॉइंग्स दिलेली आहेत त्या ड्रॉइंग्समध्ये एक झुडूपसुद्धा दिसत नाही आहे. त्यामुळे हे सगळं साफ केलं जाणार. त्याच्या अटी शर्तींमध्ये असं म्हटलेलं आहे की कुंभमेळ्याच्या 2 महिने आधी तो जो कोण बिल्डर असणार आहे त्या बिल्डरनी ही संपूर्ण 35 एकर जमीन सपाट आणि क्लीन करून द्यावी, अशी त्यात अट घातलेली आहे. मग आयुक्त खोटारडेपणा करतायत. असं जर करत असेल तर आयुक्तासारख्याच्या पदावरती बसलेल्या व्यक्तीला इतका धादांत खोटारडेपणा हा अजिबात शोभत नाही. हा गुन्हेगारी प्रकारचा खोटारडेपणा आहे. पण मग गिरीश महाजनांनी म्हटलंय की एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडं लावूया आणि ही झाडं जी आहेत. गिरीश महाजनांचं म्हणण्याचं स्वागत आहे. त्यांनी 1800च्या बदल्यात 18,000 नाही 1,80,000 झाडं लावावी. हे टेंडर रद्द करा. माझा आत्ता अवेलेबल असलेला ऑक्सिजन हा काढून घ्यायचा आणि नंतर तुला 5 ऑक्सिजन सिलेंडर नाकाला लावून देतो सांगायचं. मला त्याचा काय उपयोग नाही. आत्ता मला ऑक्सिजन सिलेंडर लागतच नाही आहे, तो माझ्याकडून तुम्ही काढणार आहात आणि नंतर कुठेतरी 18,000 झाडं लावू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असंच होतं ना सगळं. त्यामुळे आमचा भरोसा नाही. माझा आत्ता अवेलेबल असलेला ऑक्सिजन माझ्यापासून काढून घेऊ नका. पण मग या संदर्भात आपण न्यायालयात काही याचिका वगैरे करणार 100%. मी तेच म्हटलं ना, जेवढ्या न्यायिक संस्था आहेत, मग त्या ग्रीन ट्रिब्युनलच्या असतील, त्या हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सर्व ठिकाणी आम्ही यांच्या विरोधात जाणार.